क्राईम पेट्रोल मालिकेत जेवढे एपिसोड आहेत त्यापेक्षाही जास्त एपिसोड कदाचित बारामती मतदारसंघात फुटलेल्या भ्रष्टाचाराच्या धरणाचे होतील. रोहित पवारांचं हे स्टेटमेंट आहे. हे स्टेटमेंट सांगण्यामागचं कारण म्हणजेच बारामतीमध्ये मतदानाच्या दिवशी पडलेला तक्रारींचा पाऊस. तिसऱ्या टप्प्याचं मतदान बारामतीमध्ये पार पडलं. महाराष्ट्राच्या 11 मतदारसंघांपैकी सगळ्यात केंद्रस्थानी होतं ते म्हणजेच बारामती. रोहित पवारांनी यावेळी एकापाठोपाठ एक व्हिडिओ शेअर केले आणि अजित पवार गटावर हल्लाबोल केला. मोठ्या प्रमाणात तक्रारी बारामतीमधून आपल्याला आल्याचं पाहायला मिळालं. बारामती मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या एकूण 150हून अधिक तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. या तक्रारी नक्की कुठल्या आहेत आणि मतदानाच्या दिवशी बारामतीमध्ये नक्की काय घडलं हेच बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक. यामध्ये पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची तक्रार होती ती म्हणजेच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसंबंधीची. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेल्हे येथील बँक मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटण्यासाठी बँक मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्यात आली असल्याचा आरोप या बँकेवर करण्यात आला होता. रोहित पवारांनी ट्विटरवर या संबंधीचे व्हिडिओ शेअर केले होते आणि त्यानंतर पवार गटाकडून म्हणजे शरदचंद्र पवार गटाकडून या संबंधीची तक्रार दाखल करण्यात आली होती आणि या तक्रारीची दखल निवडणूक आयोगाने घेतली होती. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला होता. बँकेवर तसेच बँकेच्या मॅनेजरवर हा गुन्हा दाखल झाला होता. रात्री पीडीसीसी बँकेत 40 ते 50 लोक संशयितरित्या फिरत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट झालं. त्यामुळे याच प्रकरणी बँक मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर रोहित पवारांनी ट्विटरवर एकापाठोपाठ एक व्हिडिओ शेअर केले आणि तक्रारींचा धडाकाच लावला. काटेवाडीतला एक व्हिडिओ रोहित पवारांनी शेअर केला. पैसे वाटतानाचा, मतदान केंद्रावर पैसे वाटतानाचा हा व्हिडिओ होता. यावर रोहित पवारांनी असं म्हटलं की हे पैसे लोकांना देऊन त्यांची मतं विकत घेतली जात आहेत, पण मी काटेवाडीकरांना ओळखतो, त्यामुळे ते आपला स्वाभिमान गहाण ठेवणार नाहीत. हा एक व्हिडिओ होता. असे अनेक व्हिडिओ रोहित पवारांनी शेअर केले आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर गैरव्यवहार असेल, मतदान केंद्रावर पैसे वाटतानाचे आरोप त्यांनी केले. बारामतीमध्ये दमदाटी, दादागिरी केली जाते, त्यामुळे या परिसरामध्ये दहशतीचं वातावरण तयार झालंय. या पार्श्वभूमीवर या भागामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवून तसेच गस्त घालावी, समाजकंटकांवर कारवाई करावी असं या तक्रारींमध्ये नमूद करण्यात आलं होतं. बारामती मतदारसंघातील मतदानाच्या पूर्वसंध्येला अमराई असेल, मुजावरवाडा असेल, येथे पैसे वाटून मतदारांना विकत घेण्याचे प्रकार, तसेच भोरमध्ये पैशांचं वाटप आणि त्यामध्ये मावळचे आमदार तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग, अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली जे कारखाने आहेत त्यांचे प्रतिनिधीच हे मतदान केंद्रावर पैसे वाटतात असे अनेक आरोप रोहित पवारांनी केले आणि याच तक्रारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून म्हणजेच रोहित पवारांकडून करण्यात आल्या. पवार गटाकडून या तक्रारी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या. फक्त शरद पवार गटाकडून नाही तर अजित पवार गटाकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या आणि एकूण जर आपण बघितलं तर 150हून अधिक तक्रारी यावेळी दाखल करण्यात आल्या. तर या झाल्या मोठ्या तक्रारी. पण आता छोट्या मोठ्या तक्रारी, जर लहान तक्रारी आपण बघितल्या तर मतदारांना पोलीस संरक्षणात पैसे वाटणं असेल, पोलिंग बूथवर दारू पिऊन धमकावणं असेल, शिवीगाळ करणं असेल, मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यास मज्जाव करणं असेल, धक्काबुक्की असेल, तसेच मारहाण केल्याचा गंभीर आरोप असेल, या सगळ्या तक्रारींचा यामध्ये समावेश आहे. आणि या सगळ्या तक्रारी ज्या आहेत त्या अजित पवार गटाकडून असेल किंवा शरद पवार गटाकडून असेल करण्यात आल्या होत्या. यावर निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, बारामतीच्या निवडणूक निर्णय अधिकारी आहेत कविता द्विवेदी, यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आणि त्यांनी असं म्हटलं की आम्हाला ज्या काही तक्रारी आल्या आहेत, ज्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यांची शहानिशा करून आम्ही योग्य ती कारवाई यावर करू. एकंदरीत जर आपण बघितलं तर बारामतीची निवडणूक ही दोन्ही गटांसाठी म्हणजेच अजित पवार गट असेल किंवा शरद पवार गट असेल या दोघांसाठी प्रतिष्ठेची आहे आणि अशातच मोठ्या प्रमाणात हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला बारामतीमध्ये मतदानाच्या दिवशी पाहायला मिळाला. मोठ्या प्रमाणात मतदान बारामतीमध्ये होईल असं बोललं जात असताना जी टक्केवारी समोर आली म्हणजे बारामतीतलं मतदान सुद्धा घटताना आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीत जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप जे आहेत ते मतदानाच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळाले. रोहित पवारांनी जो तक्रारींचा लावलेला धडाका असेल त्याच्यावर अजित पवारांनी त्या सगळ्या तक्रारी फेटाळून लावलं असेल, असा अनेक मोठ्या प्रमाणामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला. तर या काही तक्रारी
होत्या ज्या आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. या तक्रारी मोठ्या प्रमाणामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी दाखल झाल्या होत्या. तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं? बारामतीची जी निवडणूक आहे या निवडणुकीवर तुम्हाला काय वाटतं? बारामतीची निवडणूक कोण जिंकेल यावर तुमचं काय मत आहे? हे सगळं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.